संजय गांधी निराधार अनुदान योजना जी आहे या योजनेअंतर्गत दिव्यांगांना मिळणारं दरमहा 1500 रुपयाचं पेन्शन आहे. हे पेन्शन वाढवून 6000 रुपये करण्याबाबत पाहू शकता जे आश्वासन आहे हे आश्वासन सरकारनं देण्यात आलं आहे. सरकारद्वारे जे लेखी आश्वासन आहे हे जारी करण्यात आलं आहे. सरकारमार्फत पाहू शकता सध्या जे आंदोलन चालू आहे, माननीय जे आमदार आहेत, माजी आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चूजी कडू यांच्यामार्फत जे अन्नत्याग आंदोलन अमरावती या ठिकाणी सुरू आहे, तर हे आंदोलन थांबवण्यासाठी, अन्नत्याग आंदोलन जे आहे हे थांबवण्यासाठी सरकारमार्फत लेखी आश्वासन हे देण्यात आलेलं आहे. पाहू शकता आजच हे पत्रक जे आहे, पत्र त्यांच्यासाठीचं लेटर हे जारी करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री यांच्या अंतर्गत हे पत्र जे आहे माननीय श्री ओमप्रकाश उर्फ बच्चूजी कडू यांना माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा माजी आमदार यांना जाहीर करण्यात आलं आहे. पाहू शकता आपल्या निवेदनाच्या अनुषंगाने मी खालीलप्रमाणे आश्वासन देत आहे. यामध्ये पाहू शकता शेतकरी कर्जमाफीसाठी त्याचबरोबर दिव्यांगांच्या मानधनवाढीबाबत यासाठीचा निर्णय घेण्यासाठी जे अन्नत्याग आंदोलन आहे हे बच्चू कडू यांनी केलं होतं, तर यामध्ये सुरू आहे सध्या ते. तर यामध्ये पाहू शकता लेखी आश्वासन देण्यात आलं आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसांमध्ये उच्चस्तरीय समिती नेमली जाईल आणि समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात येईल. अशा पाहू शकता तथा थकीत कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला सुद्धा स्थगिती देणे व नवीन कर्ज वाटप करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. हे झालं पहिलं. पाहू शकता दुसरी मागणी होती दिव्यांगांच्या मानधन वाढीबाबत. दिव्यांगांचं सध्याचं मानधन जे आहे महत्त्वाचं की 1500 रुपये आहे ते वाढवून 6000 रुपये करण्याबाबत याची मागणी होती. तर यामध्ये पाहू शकता दिव्यांगांच्या मानधन वाढीबाबत 30 जूनच्या पुरवणी बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल. म्हणजे पाहू शकता 30 जून रोजी जे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे यामध्ये पुरवणी बजेट जे आहे या पुरवणी बजेटामध्ये यावर निर्णय घेऊन त्याच्यानंतर ते अर्थसंकल्प म्हणजे त्याच्यामध्ये जे विधी आहे निधी हा मंजूर करण्यात येईल आणि त्यानंतरनं जे मानधन आहे दिव्यांगांचं हे वाढवलं जाईल. आता 2100 केलं जाईल का 6000 होईल या संदर्भात सरसकट 6000 करणं सध्या तरी सरकारला शक्य नाही आहे. पण पाहू शकता त्याबद्दल काहीतरी जो निर्णय आहे 100% मानधन हे वाढणार आहे. किती होईल, एक्झॅक्ट किती होईल याबद्दलची माहिती नाही आहे आणि 30 जूनलाच हा निर्णय आहे हा 100% येणार आहे. कारण 30 जूनपासून जे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे हे पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी बजेटमध्ये हा निर्णय जो आहे हा घेतला जाणार आहे. त्याचबरोबर बाकीचे जे मुद्दे आहेत अन्नत्याग आंदोलनामध्ये मांडण्यात आले आहेत ह्या बाकीच्या मुद्द्यांवर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत बैठक घेऊन मागण्या ज्या आहे ह्या निकाली काढल्या जाणार आहेत. महत्त्वाच्या 2 मागण्यांसंदर्भात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे आणि हे पत्रक जे आहे आश्वासनपत्र लेखी आश्वासन चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे महसूल मंत्री जे आहेत महाराष्ट्र राज्याचे तथा पालकमंत्री अमरावती जिल्हा यांनी स्पष्टपणे त्यांच्यामार्फत हे पत्रक जे आहे लेखी आश्वासन दिलेलं आहे की तुमच्या मागण्या ज्या आहे ह्या मान्य होणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे आपल्या दिव्यांगांच्या ज्या मानधन वाढीबाबत 30 जूनच्या पुरवणी बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. तर यानंतरनं आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की बच्चू कडू यानंतरनं त्यांचं जे आंदोलन मागे घेत आहेत का पूर्ण तीव्र करतायत या संदर्भात लवकरच अपडेट प्राप्त होईल. ते बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. कारण पाहू शकता मागण्या मान्य केल्या जातील असं लेखी आश्वासन दिलेलं आहे, पण त्याबद्दल पुरवणी बजेटमध्ये कितीचे अनुदान वाढेल, त्याचबरोबर शेतकरी कर्जमाफीसाठी सुद्धा 15 दिवसांमध्ये समिती नेमली जाणार आहे. तर मागण्या 100% मागण्या होत आहेत का कशा पद्धतीने या संदर्भात सुद्धा अपडेट येईल. पण पाहू शकता 100% दिव्यांगांचं जे मानधन आहे सध्या 1500 रुपये मिळणारं यानंतरनं त्याच्या मानधनामध्ये 100% वाढवणार आहे. त्याचबरोबर दिव्यांगांची सगळ्यात महत्त्वाची दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे पाहू शकता हे जे पेन्शनची जी अमाऊंट आहे ही प्रत्येक वेळेला म्हणजे प्रत्येक महिन्याच्या एक ठराविक तारखेला ही खात्यामध्ये जमा होणं आवश्यक आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. पाहू शकता ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना जी आहे या लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे त्यांच्या खात्यामध्ये वेळेला जमा होतात. प्रत्येक पाहू शकता एक तारीख ठरलेली असते आणि त्या तारखेला ते जमा केले जातात. मात्र दिव्यांगांचं जे मानधन आहे हे त्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या एक ठराविक तारखेला जमा केले जात नाहीये. तर त्यांची सुद्धा ही सुद्धा एक मागणी आहे की त्यांचं
त्यांची जे पेन्शनची अमाऊंट आहे जो वाढल्यानंतर सुद्धा पाहू शकता आता मागील 3 ते 4 महिन्याचं जे पेन्शन आहे काही लाभार्थ्यांना प्राप्त झाले नाहीये, थकीत आहे. तर त्या संदर्भात सुद्धा या पुरवणी जी मागणी आहे त्यामध्ये निर्णय घेतला जाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे पाहू शकता वेळोवेळ म्हणजे एकदम ठरलेल्या वेळेमध्ये पाहू शकता महिन्याचे पहिले 10 दिवस आहेत, या पहिल्या 10 दिवसामध्ये हे मानधन जे आहे जमा होणं आवश्यक आहे. या संदर्भात सुद्धा कार्यवाही करणं आवश्यक आहे, ही सुद्धा महत्त्वाची मागणी आहे. तर या पाहू शकता महत्त्वाचा ह्या व्हिडिओ सेशनमध्ये अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे लेखी आश्वासन जे आहे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर पालकमंत्री अमरावती जिल्हा यांनी लेखी आश्वासन दिलं आहे की शेतकरी कर्जमाफीसाठी सुद्धा निर्णय घेतला जाईल आणि दिव्यांगांच्या मानधनवाढीबाबत तारीख सुद्धा त्यांनी जाहीर केली आहे की 30 जूनच्या पुरवणी बजेटमध्ये 100% मानधनवाढ होणार आहे, निर्णय घेतला जाईल. पाहू शकता अजून 15 दिवस बाकी आहेत. लवकरच या संदर्भातली ज्या पुढच्या अपडेट आहेत प्रोसेस याबद्दलची माहिती येईल. त्याचबरोबर जे अन्नत्याग आंदोलन सध्या सुरू आहे यामध्ये सुद्धा कशी प्रोसेस पुढची केली जाईल किंवा काय निर्णय घेतला जाईल बच्चू कडू यांच्या मार्फत ती सुद्धा अपडेट आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.